तर समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरणाच्या प्रकरणातली एक मोठी अपडेट। या प्रकरणी आता समाज कल्याण विभागाकडून राज्य सरकारला आज अहवाल सादर होणार आहे। या प्रकरणी वसतिगृहाच्या गृहपाल आणि गृहप्रमुखांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। समाज कल्याण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात गृहपाल आणि गृहप्रमुखांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय। गृहपाल आणि गृहप्रमुखांनी कार्यक्रमाला परस्पर परवानगी दिल्याचा आरोप आहे। गृहपालांनी परवानगी देताना कार्यक्रमाची माहिती का नाही घेतली असा अहवालात निष्कर्ष काढण्यात आलाय। या प्रकरणी वसतिगृहातील 9 विद्यार्थ्यांवर पुणे पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल झालाय। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। अजिंक्य, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, अगदी बरोबर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील समाज कल्याणचं जे वसतिगृह आहे या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात जो नक्षलवादी हिडमा आहे याचं उदात्तीकरण करणारं एक गाणं सादर करण्यात आलं होतं। याच्यानंतर या सगळ्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आणि याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते यायला सुरुवात झाली होती। खरं तर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करून यामध्ये जे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता। मात्र वरिष्ठ स्तरावरून नेमकं प्रकरण काय आहे याची तपासणी समाज कल्याणच्या विभागाने केलेली आहे आणि यामध्ये या समाज कल्याण विभागाचं जे वसतिगृह आहे या वसतिगृहातील जो गृहपाल आणि गृहप्रमुख आहे यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। आणि आज हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे आणि या दोघांवर जी आहे ती या प्रकरणी कारवाई होणार असल्याची माहिती समजते। जो नक्षलवादी हिडमा आहे याचं उदात्तीकरण करण्याचं जे गाणं सादर केलं याची यांना माहिती नव्हती का याचा देखील तपास करण्यात आलेला आहे। हा जो कार्यक्रम घेण्यात आला होता हे देखील परस्पर या दोघांनी या कार्यक्रमाला परवानगी दिल्याचं आता समोर येतंय। समाज कल्याण विभागाला याची कुठलीही माहिती नव्हती असं समाज कल्याण विभागाकडून सांगितलं जात आहे आणि मोठी घडामोड म्हणावी लागेल की नक्षलवाद्याचं उदात्तीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि याला जबाबदार असणारे समाज कल्याण विभागातील त्या वसतिगृहाचे गृहपाल आणि गृहप्रमुख यांच्यावर देखील आता कारवाई होणार आहे। हा अहवाल जो आहे तो आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारला पोहोचणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार आता यांच्यावर काय कारवाई करतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नक्षलवाद्याचं उदात्तीकरण केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनंतर आता गृहपाल आणि गृहप्रमुखावर देखील कारवाई होणार आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही अजिंक्य तुमच्याकडून घेणार आहोत। धन्यवाद।